नमस्कार, माझे नाव शोभा जगन्नाथ बोडरे. मी प्राथमिक शिक्षिका आहे. माझ्या आयुष्यात मी कधी ट्रेक करेन असं मला कधी वाटलंच नव्हतं. आमच्या सरांनी ट्रेक केले आणि प्रत्येक वेळेस यायचे आणि घरी सांगायचे, "नाही तू पुढच्या वेळेस माझ्याबरोबर चल." मी काही ना काही कारण सांगून त्यांना टाळायचे, की "नाही तुम्ही करा. मी काही माझ्या जेव्हा मनात येईल तेव्हा मी येईन तुमच्यासोबत." पण परवा दिवसापासून त्यांनी सांगितले, की "नाही चलच." मग म्हटलं चला तुमच्या इच्छेखातर का होईना मी यायला तयार आहे. सगळी तयारी केली आणि हा गड जो बघितला आज, पाहिला, तो गड मी इतिहासामध्ये शिकवला असेल, इतिहासामध्ये त्याचं नाव वाचलं होतं आणि मी हस्तलिखित केलं होतं. त्या हस्तलिखितामध्ये त्या गडाची सगळी माहिती लिहिलेली होती. पण आज प्रत्यक्ष तुमच्या सर्वांमुळे मी या गडावर येऊ शकले, इथपर्यंत पोहोचले. हे फक्त तुमच्या सहकार्यामुळेच झालेलं आहे. पहिलाच टप्पा मी चढले, 4-5 पावलं पुढे आले आणि मला एवढी धाप लागली. मला वाटायला लागलं, की कदाचित मी हे काही करू शकणार नाही. परंतु माझ्या सोबत पाठीमागे आपले सगळे सहकारी थांबलेले होते आणि मी चढेपर्यंत ते थांबत होते, की "नाही मॅडम तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत." कुणीही पाठीमागं असं न ठेवता गेलं नाही. त्यांनी मला त्यांच्या सोबत आणलं आणि त्यामुळेच मी आज हे करू शकले आणि यासाठी तुमचे खूप खूप सर्वांचे धन्यवाद, आभार मानेन. आणि मला इथं एक वाटतं, की सगळ्या वयोगटाचे सगळेजण आपण आहोत आणि माझ्यापेक्षा वयाने इथं खूप जण मोठी आहेत आणि मी इथंच थांबले, पण ते तिथपर्यंत जाऊन आले. म्हणजे त्यांच्याकडून मला खूप शिकायला भेटलं, की पुढच्या वेळेस मी नक्की प्रयत्न करेन. पूर्ण गड पाहण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि इथून पुढे मी ही ट्रेक अशी जॉईन करेल तुमच्यासोबत. धन्यवाद.